मंडळी, आपल्या आयुष्यात कोणतीही चांगली घटना घडली की आपण त्याचं सेलिब्रेशन एखाद्या गोड पदार्थानं किंवा आपल्या आवडत्या पदार्थानं करतो आणि तो क्षण साजरा करतो. दिवसाची सुरुवात अशा साजऱ्या क्षणांनी, अशा गोड घटनांनी झाली तर काही विचारायला नको. पण कधी कधी काय होतं की ह्या छोट्या छोट्या क्षणांच्या मागे अंतर मनाला स्पर्श करणारी एक गहिरी आठवणही असू शकते. अशाच प्रकारचा फील देणारी आहे पुढची कथा, गोडाचा शिरा. नमस्कार मित्रांनो, शब्द फुले या आपल्या मराठी पॉडकास्टवर 36व्या भागात मी सुजाता आपलं मनपूर्वक स्वागत करते. रसिक श्रोत्यांचं खूप खूप मनापासून आभार. शब्द फुले या आपल्या मराठी पॉडकास्टला खूप छान प्रतिसाद मिळतोय. आपलं प्रेम असंच मिळत राहो हीच प्रार्थना. शब्द फुले अर्थात दर्जेदार कथा, कविता, लेख, उत्तम साहित्य वाटण्याचा प्रयत्न, सकारात्मक प्रेरणादायी विचार मांडण्याचा प्रयत्न. मित्रांनो, तुमचं स्वतःचं साहित्य शब्दफुलेला पाठवायचं असेल तर त्याविषयीची माहिती कथा संपल्यावर तुम्हाला मिळेल. मंडळी, आपण आज जी कथा ऐकणार आहोत त्या कथेमध्ये थोडं प्रेम आहे, माया आहे आणि आजच्या पिढीला विचार करायला लावणारी गोष्ट आहे. ऐकूया कथा, गोडाचा शिरा. लेखन मिलिंद गीता रामदास राणे. अभिवाचन सुजाता. रविवारची मस्त सकाळ होती. हवेत छान गारवा होता. मी पेपर वाचत बसलो होतो. बायको चहा आणि नाश्ता कधी देते त्याची वाट पाहत होतो. स्वयंपाकघरातून छान साजूक तुपात शिरा बनत असल्याचा वास येऊ लागला. मी त्या वासाचा आनंद घेत होतो. इतक्यात आमचे चिरंजीव समोर येऊन बसले. मला आश्चर्य वाटलं. रविवारी इतक्या लवकर उठून आंघोळ करून तो माझ्या समोर येऊन बसलाय याच्यावर माझा थोडा वेळ विश्वासच बसेना. इतर दिवशी तो कामावर खूप बिझी असतो. रविवारचा उशिरापर्यंत लोळत पडलेला असतो. त्यामुळे आज सकाळी लवकर उठून माझ्या समोर तयार होऊन बसलेला बघून मला थोडं आश्चर्यच वाटलं. मी त्याला विचारलं, काय रे, आज रविवारचा सकाळीच उठलास? कुठे बाहेर जाणार आहेस का? तो थोडा घाबरलेला आणि गोंधळलेला वाटला. मला म्हणाला, बाबा, थोडं तुमच्याशी बोलायचं होतं. मी त्याच्याकडे रोखून बघितलं. बोल, काय बोलायचंय? तो थोडा गोंधळत मला बोलला, बाबा, मला माझ्या लग्नाबद्दल तुमच्याशी बोलायचंय. मी आश्चर्यचकितच झालो. मग मी बायकोला हाक मारली. ती बाहेर आली तेव्हा मी तिला म्हणालो, अगं, ह्याला त्याच्या लग्नाबद्दल बोलायचंय. बायकोने मला सांगितलं तिला सगळं माहीत आहे. अहो, आपल्याच बिल्डिंगमधल्या अक्षदाबरोबर त्याला लग्न करायचंय. तिच्या घरातले तयार आहेत. मी तिला म्हणालो, तुला पसंत आहे का? त्यावर बायको म्हणाली, अहो, मुलगी चांगली आहे. तिला आणि तिच्या घरातल्यांना आपण चांगलं ओळखतो. तेही आपल्याला चांगलं ओळखतात. मुलगी शिकलेली आहे, नोकरीला आहे, स्वभावाने चांगली आहे. करू देत हो लग्न. बाकी त्याला पसंत आहे ना, मग झालं. मी बायकोला विचारलं, अगं, पण ती न्यूज चॅनलमध्ये काम करते ना? तिच्या कामाच्या वेळा नक्की नसतात. जास्त वेळ काम करावं लागतं, रात्री उशीर होतो. तूच मागे म्हणाली होतीस ना, मग हे चालेल का तुला? हो, चालेल. जितके दिवस चालवता येईल तितके दिवस चालेल. जेव्हा तिला किंवा मला वाटेल आता एकत्र जमणार नाही तेव्हा त्यांनी वेगळं राहावं. मी हे शशांकला आधीच सांगितलंय. तो आणि ती याला तयार आहेत. उगाच एकत्र भांडत का राहावं? त्यांना त्यांचं आयुष्य आहे, आपल्याला आपलं. मी बायकोकडे पाहतच राहिलो. सगळ्यांचा होकार होता लग्नाला, मग मीही होकार दिला. मुलगा खुश झाला. बायकोने तुपातला हळद घालून केलेला गोडसर शिरा आम्हाला दिला. मी म्हटलं, आज हा शिरा केलास? ती म्हणाली, हो, तुम्हाला आवडतो ना म्हणून केला. तुमचा मूड चांगला होऊन शशांकच्या लग्नाला तुम्ही होकार द्यावा ना म्हणून. त्यावर बायको आणि मुलगा दोघंही हसले. मी मात्र प्लेटमधल्या त्या गोडाच्या शिऱ्याकडे पाहू लागलो. मला हा गोडाचा शिरा खूप आवडतो.
त्या शिऱ्याकडे पाहिल्यावर मला मानसीची आठवण झाली. माझं मन 35 वर्ष मागे भूतकाळात गेलं. मला आमची बैठी चाळ आठवली. आमच्या चाळीत आमचे बरेच शेजारी कोकणातले होते. आमची 10 बाय 10ची खोली होती. त्यात मी, माझे आई वडील, माझ्यापेक्षा वयाने 4 व 6 वर्षाने लहान असलेले 2 भाऊ आणि माझ्यापेक्षा 8 वर्षाने लहान असलेली माझी एक बहीण होती. मी तेव्हा 23 वर्षाचा होतो. नुकताच BA करून एका चांगल्या कंपनीत ज्युनियर क्लार्क म्हणून अकाउंट डिपार्टमेंटमध्ये लागलो होतो. वडील पोस्टात कामाला होते आणि वर्षभराने ते निवृत्त होणार होते. मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. भाऊजी चांगल्या बँकेत ऑफिसर म्हणून कामाला होते. आई दिवस रात्र आम्हा सगळ्यांचं करत होती. वडील स्वभावाने गरीब होते, शांत स्वभावाचे. ते जास्त बोलत नसत. पण आई मात्र सारखं बोलत असे, सारखी कामात असे. तिला आमच्या सगळ्यांच्या भवितव्याची काळजी लागलेली असे. वडिलांपेक्षा आम्ही भावंड आईलाच जास्त घाबरायचो. घरात बरेचसे निर्णय आई घ्यायची. आमची आर्थिक परिस्थिती तशी गरीबच होती. वडील सेवानिवृत्त होणार याची आईला काळजी लागलेली होती. ती मला नेहमी सांगत असे, सुनील, घरात आता तूच मोठा आहेस. घराची सगळी जबाबदारी तुझीच आहे. भावंडांचे शिक्षण तुला पूर्ण करायचंय, तेव्हा आता घराकडे जास्त लक्ष दे. शिवाय तुझं लग्नही करायचं आहे. मानसी ही माझी चाळीतली बालमैत्रीण खूप सुंदर होती. गोरी गोरी पान, लांब केस, सडपातळ बांधा. लहानपणापासूनच आम्ही दोघं एकमेकांना ओळखत होतो. ती आमच्या समोरच्या खोलीतच राहायची. तिची आई तिच्या लहानपणीच वारली होती. ती, तिचा मोठा भाऊ आणि तिचे वडील आमच्या समोरच्या खोलीत राहत. तिचे वडील BMC मध्ये कामाला होते. भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होता आणि एका खाजगी कंपनीत नुकताच कामाला लागला होता. मानसी 19 वर्षाची होती. 12वी पास झाली होती. घरातली सगळी कामं ती करायची. शिवणकाम पण फावल्या वेळेत करायची. तिला ना बोलायची खूप आवड. स्वतःहून लोकांची ओळख करून मैत्री करायला तिला आवडायचं. सगळ्यांना मदत करायला नेहमी पुढे. चाळीतल्या गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, हळदी कुंकू यासारख्या कार्यक्रमात ती स्वतःहून भाग घ्यायची. चाळीतल्या मुलांबरोबर तिची ओळख आणि मैत्री होती. तिच्यात उत्साह खूप, सदैव हसरा चेहरा. आपलं म्हणणं ती सगळ्यांसमोर मांडायला घाबरायची नाही. तिला नवीन पद्धतीचे कपडे वापरायला आवडायचं. तिच्या वडिलांचं आणि तिच्या भावाचा ती जीव की प्राण होती. तिचे वडील तर अनेकदा म्हणायचे, तिला चांगला सांभाळणारा आणि तिच्यावर प्रेम करणारा मुलगा तिला नवरा म्हणून मिळाला ना की आमची चिंता मिटली. तिच्या घरातल्यांचं आमच्या घरी आणि आमचं तिच्या घरी येणं जाणं होतं. शेजारपाळ, एकमेकांना देणं घेणं हे सगळं होतं. माझ्या आवडीचा गोडाचा शिरा ती कधीतरी रविवारी करायची. मग आमच्या घरी आणून द्यायची. पण आमच्या घरात आम्ही इतके जण असायचो की मला तो जास्त खायला मिळायचा नाही. आमची आई तिला म्हणायची, अगं महागाई किती वाढलीये, असा तुपातला शिरा करायला कुठे परवडतोय आम्हाला. तुमचं ठीक आहे, 3घच जण आहात. भाऊ देखील आता तुझा कामाला लागलाय. आमच्याकडे खाणारी माणसं जास्त. सुनीलच्या वडिलांच्या पगारात कुठे परवडतंय ग. मानसी यावर काही बोलायची नाही. जाताना मला सांगायची की तिच्या वडिलांनी मला बोलावलंय. तिला माहित होतं मला गोडाचा शिरा खूप आवडतो. मी तिच्या घरी गेलो की माझ्यासाठी बशीत तिनं शिरा काढून ठेवलेला असायचा. मला ती खायला द्यायची आणि मग विचारायची, कसा झालाय, आवडला का तुला. तिच्या वडिलांशी आणि भावाशी माझे चांगले संबंध होते. आम्ही राजकारणावर, क्रिकेटवर तासन तास बोलत बसायचो. मानसी पण आमच्या गप्पांमध्ये भाग घेत असे. मग हळूहळू कळत नकळत आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो. ती रोज मी कामावर जायच्या वेळेला त्यांच्या खिडकीत उभी राहायची. मी कामावरून घरी आलो की काहीतरी काम काढून आमच्या घरी यायची. तिच्या वडिलांनी किंवा भावाने मला त्यांच्या घरी बोलावलंय असं सांगून जायची.
मी त्यांच्या घरी गेलो की मला तिने केलेला पदार्थ खायला द्यायची. कुठला ना कुठला विषय काढून माझ्याशी बोलत बसायची. आम्हा दोघांना एकमेकांचा सहवास आवडू लागला होता. हवा हवासा वाटू लागला होता. मग एके दिवशी आईकडून मला कळलं की मानसीला आमच्या शेजारच्या शिर्के काकूंनी त्यांच्या नितीनसाठी मागणी घातली होती. पण मानसीच्या भावाने त्यांना नकार दिला. नितीन थोडा व्यसनी होता म्हणून. शिर्के काकी खूप रागावलेल्या होत्या त्यांच्या मुलाचं स्थळ नाकारल्यामुळे. मानसीच्या घरी माझं येणं जाणं चालू होतं. एकदा आईला आणि बाबांना एका नातेवाईकांच्या लग्नासाठी 4-5 दिवसांसाठी गावी जावं लागलं. त्यामुळे मला आणि मानसीला एकमेकांचा जास्त सहवास मिळू लागला. त्या दिवशी मानसीचा वाढदिवस होता. मी संध्याकाळी तिला बाहेर भेटायला बोलावलं. वाढदिवसाची भेट म्हणून तिला छानसा ड्रेस आणि तिच्या आवडीचे उंच टाचांचे सँडल तिला घेऊन दिले. तिला हॉटेलमध्ये पार्टी दिली. मग आम्ही बागेत फिरायला गेलो. बागेत हातात हात घालून फिरलो. एकमेकांच्या जवळ बसलो. तिने माझ्या खांद्यावर तिचं डोकं बराच वेळ ठेवलं होतं. मी तिला सांगितलं की माझ्या आई वडिलांची लग्नाला परवानगी काढतो. तिच्या घरी काहीच प्रश्न नव्हता. तिच्या वडिलांना आणि भावाला मी पसंत होतो. ती संध्याकाळ खरंच खूप सुंदर होती. आम्ही दोघंही एकत्रच वाडीत आलो. त्या दिवशी तिने माझ्या आवडीचा गोडाचा शिरा केला होता. मी आणि माझ्या भावंडांनी पोटभर खाल्ला आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 4 दिवसानंतर आई बाबा गावावरून परत आले. अनपेक्षितपणे शेजारच्या शिर्के काकूंनी घात केला. आपल्या मुलाला मानसीच्या भावाने नकार दिल्याचा राग त्यांच्या मनात होता. एके दिवशी सकाळी अचानक शिर्के काकू आमच्या आईला गहू साफ करून देण्याच्या निमित्ताने आल्या आणि विषय मानसीचा काढला. काय वो, मानसीचं आणि सुनीलचं लग्न ठरवलंस की काय? या प्रश्नाने आई गोंधळली. तिने नाही म्हणून सांगितलं आणि असं का विचारता म्हणून शिर्के काकूंना विचारलं. झालं. काकूंनी हळूहळू आगीत तेल ओतायला सुरुवात केली. नाही, त्या दिवशी मानसीचो वाढदिवस होतो. माका कळला की ते हॉटेलात गेलेले. सुनीलने तिका एक महागातलो ड्रेस सँडल घेऊन दिल्यान. दोघे एकत्रच त्या दिवशी इले बाहेरसून. बरेच दिवस चालला ह्या. तिच्या घरच्यांची संमती असा. माका वाटला तुमका पसंत हाती. हा, पोरगी वाईट नाय, पण उधळी हा. खानापिना करण्यात देण्यात हात मोठो हातीचो. नवीन ड्रेस चपला वापरता, सिनेमा बघू पण जाता. हा, आता तरुण वयात ह्या करतलेच. पण आता सुनीलचे वडील रिटायर होऊ गेलेत. भावांची बहिणींची शिक्षणा बाकी हत. उद्या ही अशी लग्नानंतर पैसे उधळूक लागली तर दुसरा येगळा घर घेऊन राहूया म्हणाली तर तुमचा आणि पोरांचा कसा होतला? परत ते तुमच्यापेक्षा जातीनं थोडं कमीच असत. तुम्ही वरच्या जातीतले, गाववाले भाऊबंदकीवाले काय बोलताले? शिर्के काकू आईची बऱ्याच वर्षापासूनची मैत्रीण होती. एकमेकांच्या घरातल्या सगळ्या गोष्टी त्यांना माहित होत्या. शिर्के काकूंनी आईच्या वर्मावर बोट ठेवलं. ते ऐकून आईच्या रागाचा पारा चढला. शिर्के काकूंनी आता शेवटचा घाव घातला. वाडीतल्या पोरांबरोबर पण बोलत आणि फिरत असता. उद्या तुमच्या ओळखीच्यांनी नको तो अर्थ यातून काढल्याने तर तुमची किती बदनामी होतली. काकू हे बोलल्यानंतर नेमकी मानसी तिथे आली. तिने आईची विचारपूस करायला सुरुवात केली. लग्न कसं झालं म्हणून विचारलं. पण आता आईच्या रागाचा पारा चढला होता. आई मोठ्यानं तिच्यावर ओरडली. तुझी जी काही थेरं चालली आहेत ना ती ताबडतोब बंद कर. सुनील बरोबर लग्न करायची स्वप्न बघू नकोस. तो चांगला शिकलाय, चांगला नोकरी करतोय म्हणून फुकटात त्याच्या गळ्यात पडू नकोस. तुम्ही आमच्यापेक्षा कमी जातीचे आहात हे लक्षात ठेव. तुझ्यासारख्या नखरेल पोरी खूप बघितल्यात ग मी. किती पोरांबरोबर फिरतेस बोलतेस ते बघितलंय मी.
माझ्या पोराला नादाला लावायचा प्रयत्न केलास तर याद राख. आई इतकं मोठमोठ्याने ओरडून बोलत होती की आजूबाजूचे शेजारी जमा झाले. मानसीचं आईने काहीही ऐकून घेतलं नाही. ती तिला मोठमोठ्याने सगळ्यांच्या समोर बडबडत होती. आईने तिला घरातून चालती व्हायला सांगितलं. परत आमच्या घरात पाऊल टाकू नको म्हणाली. मानसीला मोठा धक्का बसला. सगळ्या लोकांच्या समोर असा अपमान झाल्यामुळे तिला खूप वाईट वाटलं. तिच्या चारित्र्यावर पण एक प्रकारे आईने शिंतोडे उडवले होते. ती रडत रडतच त्यांच्या घरी गेली आणि तिने दरवाजा लावून घेतला. आई बराच वेळ तिला आणि तिच्या घरातल्यांचं नाव घेऊन बडबड करत होती. संध्याकाळी 6ला ऑफिस सुटायच्या वेळी भाऊजी माझ्या कामावर आले. त्यांना असं अचानक माझ्या कामावर आलेलं पाहून मी आश्चर्यचकित झालो. मी त्यांना विचारलं, अरे भाऊजी, तुम्ही आज इथे कुठे आलात, तेही असं अचानक? ते म्हणाले, अरे काही नाही रे, इथे कामासाठी आलेलो. चल आमच्याकडे, तुझ्या ताईनं तुला बोलावलंय. मी विचारलं, असं अचानक? ते काही बोलले नाहीत, फक्त चल म्हणाले. आम्ही ताईच्या घरी गेलो. ताई नेहमीसारखी वाटत नव्हती. तिचा चेहरा उतरल्यासारखा वाटत होता. मी तिला विचारलं, काय झालंय? ती काही बोलली नाही, फक्त बस म्हणाली. मला चहा नाश्ता आणून दिला. मग म्हणाली, तू 2-3 दिवस इथेच राहा, मी आई बाबांना सांगितलंय. मग मी थोड्या काळजीनं विचारलं, काय झालंय, राहायला असं का सांगतेस? मग ताईनं दुपारी आई आणि मानसीमध्ये काय झालं ते सांगितलं. मी म्हणालो, काय? आई अशी का वागली? मी जातो आता घरी, आईला समजावतो. ताईनं माझा हात पकडला. मला म्हणाली, तुला माझी शपथ आहे, मी आता जे सांगेन त्याने तू डोक्यात राख घालून काही स्वतःचं बरं वाईट करायचं नाही. मी ताईला म्हणालो, अगं असं काय बोलतेस, झालं काय आहे? ताई म्हणाली, अरे मानसीला आईच्या बडबडण्यामुळे मानसिक धक्का बसला. सगळ्यांसमोर तिचा जो अपमान झाला, तिच्या चारित्र्यावर आरोप केले, त्यामुळे तिने त्यांच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ताईच्या ह्या वाक्यानं माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. मला भोवळ आल्यासारखं झालं. ताई जे सांगते ते खोटं आहे आणि मी ऐकतोय ते वाईट स्वप्न आहे असं मला वाटू लागलं. मी थोडा वेळ डोकं धरून बसलो. भाऊजींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. सुनील, सांभाळ स्वतःला, असं ते म्हणाले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी जोरात किंचाळलो, मानसी, मानसी, तू असं का केलंस? मानसी, इतकी का घाई केलीस ग? माझ्याशी बोलायचं तरी होतं. आता मी कसा जगू? मी खचलो होतो. माझे हातपाय गळले. मी रडू लागलो. मला जगण्यात रस उरला नाही. मला मरावंसं वाटू लागलं. थोड्या वेळाने मी सावरलो आणि ताडकन उठलो. मला घरी जायचंय म्हणून सांगितलं आणि दरवाजाकडे निघालो. ताईने आणि भाऊजींनी मला थांबवलं. घरी न जाण्याबद्दल ताईनं शपथ घातली. मला काहीच समजत नव्हतं. मी त्यांना म्हणालो, मला तिला शेवटचं बघू द्या. त्यावर भाऊजी म्हणाले, तू नको जाऊ तिकडे. अरे पोलीस आले होते, उगाच आपल्या मागे लागतील, सगळ्यांना त्रास होईल. मानसीने चिठ्ठी लिहून ठेवली होती. कोणाला माझ्या मृत्यूसाठी जबाबदार धरू नका असं लिहून ठेवलं होतं म्हणून बरं. तिच्या भावाने आणि वडिलांनी खूप समजूतदारपणा दाखवलाय. त्यांनीही कोणाला जबाबदार धरलेलं नाहीये. तू आता महिनाभर तरी तिथे जाऊ नको. इथेच आमच्याबरोबर राहा फ्लॅटवर. मी पण सुट्टी घेतलीये महिनाभर. स्वतःला सांभाळ सुनील. जसा मानसीने घाईत निर्णय घेतला, तुझा आणि तिच्या घरातल्यांचा विचार केला नाही, तसं कृपा करून तू करू नको. आम्हा सगळ्यांना तू हवा आहेस. तू कुठल्या प्रसंगातून जातोयस त्याची कल्पना आम्हाला आहे, पण स्वतःला सावर. काही काळाने सगळं ठीक होईल रे. मला काही सुचत नव्हतं. मी झोपायच्या खोलीत गेलो. अंथरुणावर पडलो. सारखा डोळ्यांसमोर
मानसीचा हसताना बोलतानाचा चेहरा येत होता. रात्रभर मी रडत होतो. पहाटे पहाटे माझा डोळा लागला. मानसीच्या आठवणीने 15 दिवस मी सारखा रडत होतो. काही खात पीत नव्हतो. आयुष्यात काही उरलं नाही असंच मला वाटत होतं. मानसीचं कार्य झालं. पिंडाला कावळा बराच वेळ शिवत नव्हता असं भाऊजी म्हणाले. शेवटी तिचे वडील म्हणाले, आमच्या कोणाची काळजी करू नकोस, शांतपणे पुढच्या प्रवासाला जा बेटा. तेव्हा कावळ्याने पिंड उचलला. मला माहीत होतं तिला माझी काळजी असणार म्हणून तिचा आत्मा तळमळत होता. भाऊजी आणि ताईमुळे मी हळूहळू बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये सकाळ संध्याकाळ फिरू लागलो. बरोबर ताई किंवा भाऊजी असायचे. वेगवेगळे विषय काढून माझं मन रमवायचा ते प्रयत्न करत होते. मानसीला जाऊन महिना झाला. महिन्याच्या शेवटच्या शनिवारी मी चाळीत परतलो. चाळीत पाय टाकण्याची माझी हिम्मत होत नव्हती. घरी आलो. मानसीच्या घराकडे लक्ष गेलं. माझे पाय आपसुकच तिच्या घराकडे जाऊ लागले. मी घरात पाऊल टाकलं. समोरच मानसीचा हार घातलेला फोटो बघितला आणि माझा कंठ दाटून आला. डोळ्यातून अश्रू निघाले. मी तिच्या फोटोकडे पाहतच राहिलो. असं वाटलं ती माझ्याकडे बघून हसतेय. मला विचारते, किती दिवसांनी आलास? विसरलास वाटतं मला. तुझ्या आवडीचा शिरा करते. मला बघून तिच्या वडिलांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. डोळ्यातले अश्रू पुसले. मला ते म्हणाले, आलास? बरं झालं. तिच्या भावाने मला बसायला सांगितलं. मी बसलो. थोडा वेळ आम्ही सगळेच शांत होतो. मग तिचे वडील म्हणाले, सुनील, झालं गेलं विसर आता. आमच्या पोरीनं भावनेच्या भरात निर्णय घेऊन कृती केली. चुकलंच तिचं. झालं ते झालं. तू मात्र स्वतःला सांभाळ. कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नको. त्यांनी हात जोडले. आमच्यासारखी वेळ तुझ्या आई वडिलांवर आणू नकोस. मी त्यांचा हात हातात घेतला. त्यांना म्हणालो, तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात. कृपा करून माझ्या आईला माफ करा. त्यांनी डोळे पुसले. माझ्या खांद्यावर थोपटलं. मला म्हणाले, उद्या सकाळी आम्ही गावाला जाणार. ही खोली आम्ही विकतोय. आता इथे राहणार नाही. ह्याची बदली पुण्याला झाली आहे. ह्याचं लग्न आम्ही ठरवलं होतं. तो लग्न झाल्यावर पुण्याला राहील. मी कामावरून निवृत्ती घेतलीये. गावी माझ्या नातेवाईकांबरोबर राहणार आहे. इथे मानसीची आठवण येत राहते. आता इथे परत येणं नाही. मी जड अंतःकरणाने मानसीच्या घरातून निघालो. आमच्या घरी आलो. भावंड, वडील, घरात सगळे शांत बसले होते. ताईने आणि भाऊजींनी झालं गेलं आम्हा सगळ्यांना विसरायला सांगितलं. आई आतल्या खोलीत बसली होती. मानसीचे वडील आणि भाऊ पहाटेची एसटी पकडून गावी गेले. मानसीच्या घराला टाळं लागलं. मला खूप उदास वाटू लागलं. सारखी तिची आठवण येऊ लागली. पण दुःख कितीही मोठं असलं तरी घरच्या जबाबदाऱ्यांमुळे ते बाजूला ठेवून रोजच्या समस्यांना सामोरं जावंच लागतं. माझे वडील निवृत्त व्हायला आले होते. त्यामुळे माझं दुःख बाजूला ठेवून घराची जबाबदारी मला घ्यावी लागली. मी कामाला जाऊ लागलो. ओव्हरटाईम करत कामावर जास्त वेळ थांबू लागलो. आता मानसीला जाऊन 2 महिने झाले होते. एका रविवारी संध्याकाळी कामावरून मी घरी आलो. घरात फक्त आई होती. मानसी गेल्यापासून मी आणि आई एकमेकांशी बोलत नव्हतो. त्या दिवशी मी घरात होतो. आई चहा घेऊन आली. मी चहा घेतला. आई मला म्हणाली, सुनील, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. मी काहीच बोललो नाही. चहा पीत बसलो. आई माझ्या समोर बसली. मला म्हणाली, मला माहित आहे तू माझ्यावर रागावलायस. माझ्याकडून चूकच अशी घडलीय. पण खरं सांगू बाळा, माझा पोरीवर राग नव्हता. पोर खूप चांगली होती. मी चमकून आईकडे बघितलं. मी रागाने तिला बोललो, तू हे आता बोलतेस तिने जीव दिल्यानंतर? ती थोडा वेळ गप्प राहिली. मला म्हणाली, माझं पूर्वीपासूनच तिच्याबद्दल मत चांगलं होतं. मला ती सून म्हणून आवडत होती. पण ते
आपल्या जातीमध्ये बसत नव्हते म्हणून मी तिचा विचार सोडला होता. आमच्या सगळ्या आशा तुझ्यावरच होत्या. तू शिकलास, चांगला नोकरीला लागलास, तुझ्या भावंडांना शिकवशील, आपली परिस्थिती सुधारेल असं वाटलं. पण अचानक तुझ्या प्रेम प्रकरणाबद्दल ऐकलं आणि मला भीती वाटली रे. तू जर तिच्याशी लग्न केलं असतं आणि वेगळा राहू लागला असतास तर, आणि तुझ्या भावंडांची जबाबदारी घेतली नसतीस तर आमचं काय झालं असतं. या भीतीमुळे मी त्या दिवशी रागाने तिला नाही नाही ते बोलले. नंतर मलाच त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. पण ती असं जीवाचं बरं वाईट करून घेईल असं वाटलं नव्हतं रे. पोरीनं मनाला खूप लावून घेतलं. मी सगळं बोलले ते घराच्या काळजीपोटीच रे. आईने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ती आतल्या खोलीत कामाला गेली. माझी आई खूप चांगली आहे हे मला माहीत होतं. तिने खूप सोसलं होतं. खूप गरिबीत दिवस काढलेले होते. तिची घराबद्दलची कळकळ मला समजत होती. मी घराची जबाबदारी घेतली. सगळं विसरून घराची परिस्थिती सुधारण्याच्या मागे लागलो. आमची चाळ एका बिल्डरने इमारत बांधण्यासाठी घेतली. तिथे आम्हाला मोठं घर मिळणार होतं. इमारत बांधेपर्यंत आमची दुसरीकडे सोय करण्यात आली. चाळ सोडून जाताना खूप वाईट वाटलं. मानसी बरोबर घालवलेले चाळीतले ते दिवस आठवायला लागले. दुसऱ्या ठिकाणी राहायला आल्यावर मी स्वतःला कामात झोकून दिलं. भावंड शिकली, कामाला लागली. आमची आर्थिक स्थिती सुधारायला लागली. आम्हाला बिल्डिंगमध्ये नवीन मोठी जागा मिळाली. आईने माझ्यासाठी शिकलेली, नोकरी करणारी, आमच्या परिस्थितीशी जुळवून घेणारी मुलगी बघून माझं लग्न लावून दिलं. माझ्या लग्नाच्या आदल्या रात्री मी मानसीच्या आठवणीने खूप रडलो. तिची मनातल्या मनात माफी मागितली. माझी बायको स्वभावाने शांत होती. तिने आमची परिस्थिती सुधारण्यासाठी माझी खूप मदत केली. आम्ही स्वतःची दुसरी मोठी जागा घेतली. बरीच वर्ष आई बाबा तिथे आमच्या बरोबर राहिले. भावंडही स्थिरस्थावर झाली. आईनं माझं आणि माझ्या भावंडांचं सगळं व्यवस्थित झालेलं बघून या जगाचा निरोप घेतला. त्याआधी मधल्या काळात माझे वडीलही गेले होते. नंतर प्रपंचाच्या राम रगाड्यात मी गुंतून गेलो. स्वतःसाठी वेळच मिळेना. कधीतरी कशावरून तरी मानसीची आठवण येई आणि माझं मन विषण्ण होई. आज माझ्या मुलाच्या लग्नामुळे अचानक मानसीची आठवण ताजी झाली. मनात विचार आला, माझा मुलगा खरंच खूप नशीबवान आहे. त्याचं ज्या मुलीवर प्रेम आहे ती त्याला मिळाली. काळ किती बदललाय. आमच्या घरच्या परिस्थितीमुळे मला माझं ज्या मुलीवर प्रेम होतं त्या मुलीशी लग्न करता आलं नाही. परिस्थितीच्या दबावाखाली मन मारून जगावं लागलं. आता मात्र एकच आनंदाची गोष्ट होती. मला नाही पण माझ्या मुलाला त्याचं प्रेम असलेल्या मुलीबरोबर लग्न करायला मिळते. मी समोरच्या बशीतला गोडाचा शिरा तोंडात घातला. आज त्याला मानसीच्या गोडाच्या शिऱ्यासारखी चव लागत होती. समाप्त. कथा गोडाचा शिरा. लेखन मिलिंद राणे. अभिवाचन सुजाता. मित्रांनो, खूप खूप आभार ही कथा ऐकल्याबद्दल. ही कथा कशी वाटली मला नक्की कळवा. आणि तुम्हाला जर तुमच्या आवडीच्या किंवा तुमच्या स्वलिखित कथा पाठवायच्या असतील तर शब्दफुले@gmail.com ह्या ईमेलवर पाठवा. डिस्क्रिप्शनमध्ये शो नोट्समध्ये हा ईमेल ID मी दिला आहे. त्याचप्रकारे शब्दफुले फेसबुक पेज, इंस्टाग्राम, यूट्यूब चॅनल यावर कमेंट करा किंवा मला मेसेज करा. मला तुमच्या अभिप्रायाची प्रतीक्षा आहे. मंडळी, शब्दफुलेच्या ह्या भागात मी सुजाता आपला आत्तापुरता निरोप घेते. पुन्हा भेटू पुढच्या भागात. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लेस्ड. थँक्यू. धन्यवाद.